गुरुजी माफ करा, पण तुम्ही मगापासून फक्त त्यांच्याकडे बघताय, हात बघताय, पत्रिका बघताय, पण काहीच बोलत नाही आहात. पत्रिकेत काही दोष तर नाहीये ना, आणि असला जरी तरी सुद्धा मार्ग निघेल ना त्यातून? मार्ग का नाही? शास्त्रात प्रत्येक संकटावर उपाय आहे. प्रश्न मोठा आहे. उपाय तर करावाच लागेल. ग्रह आणि हातावरच्या रेषा या एकमेकांशी झुंज देत आहेत. त्या मला बरंच काही सांगू पाहत आहेत. गुरुजी, जो काय उपाय असेल तो करायला आम्ही तयार आहोत. हो. म्हणजे मुलांच्या भविष्यासाठी, या घराच्या चांगल्यासाठी जे काय आवश्यक असेल ते सगळं आम्ही करू. या मुलीच्या पत्रिकेत संतती विरहाचा योग आहे. म्हणजे या जन्मात या मुलीला मातृत्व मिळेल, परंतु उपभोगता आणि अनुभवता येणार नाही. झालेल्या संततीचा विरह तिच्या नशिबात असेल. यावर उपाय म्हणजे एक विधी करावा लागेल. चालेल, तुम्ही सांगा कोणता विधी करायचा आहे, आम्ही नक्की करू. म्हणजे आमच्या लेकरांचं जर का भलं होणार असेल ना, तर आम्ही काहीही करू. विधी तर मी सांगीनच, परंतु तो पूर्ण निष्ठेने आणि विश्वासाने करावा लागेल. मनात शंका आणि ओठांवरती नुसता होकार असेल तर फळ मिळणं शक्य नाही. आम्ही पूर्ण विश्वासानं करू. तुम्ही जो सांगाल तो विधी करू, हो ना सारंग? तुम्ही सांगा, आम्ही तयारीला लागतो. विवाह विधी करावा लागेल. विवाह विधी म्हणजे पुनर्विवाह? म्हणजे सारंग आणि सावलीचं पुन्हा एकदा लग्न लावून द्यायचं? दोघांचं नाही, फक्त सारंगचं. सारंगचं दुसरं लग्न लावून द्यावं लागेल.